जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. नुकताच भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यावर आपल्याला प्रत्येक प्रकारच्या भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात. पद्मभूषण पुरस्कार 2026 यामध्ये लक्षात ठेवायचे मित्रांनो, पद्मभूषण पुरस्कार भारत सरकारकडून दिला जाणारा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. याची सुरुवात सुद्धा 2 जानेवारी 1954 ला झाली होती. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतीकडून प्रदान केला जातो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2026 चे जे पद्मभूषण पुरस्कार आहे यामध्ये लक्षात ठेवायचं, भारत सरकारने एकूण 13 पद्मभूषण पुरस्कार जाहीर केलेले आहेत. यामध्ये जर आपल्याला फक्त महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील पद्मभूषण विजेते जर आपण बघितलं तर अलका याग्निक यांना कला क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर पियुष पांडे यांना मरणोत्तर कला क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे आणि उदय कोटक यांना व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.